वाहतुकीचे नियम नागरिकांनी पाळावे यासाठी वाहतूक पोलीस काही ना काही शक्कल लढवत असतात। त्याचाच एक भाग म्हणून पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात वाहतूक पोलीस सिग्नलवर थांबलेल्या नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा पत्र देत होते। तर सांगवी वाहतूक पोलिसांनी सोमवारी नागरिकांना चक्क राख्याही बांधल्या। यावेळी त्यांनी ओवाळणीमध्ये मात्र वाहतूक नियमांचे पालन करणार अशी हमी नागरिकांकडून घेतली। जगताप डेअरी शिवार चौक येथे सांगवी पोलिसांतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी वाहतूक विभाग पुणे शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे, सहाय्यक पोलीस आयुक्त परिमंडल 3 चे राजेंद्र भांबरे, सांगवी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मसवडे, पोलीस मित्र विनीता दाते, घोलप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर निकम, रक्षक शाळा व घोलप महाविद्यालय येथील विद्यार्थी व शिक्षक यांनीही आवर्जून हजेरी लावली होती। यावेळी पोलिसांकडून 5000 राख्या व 5000 शुभेच्छा पत्र सिग्नलवरील नागरिकांना देण्यात आले। नागरिकांसाठी हे सारे नवीन होते, कारण नेहमी वाहतुकीचा नियम मोडला म्हणून दंड ठोकणारे वाहतूक पोलीस आज चक्क त्यांना राख्या बांधत होते। दादा ताई वाहतुकीचे नियम पाळा अशी विनंती करत होते। त्यांच्या या उपक्रमाचे नागरिकांनीही कौतुक केले। यावेळी पोलिसांनी वाहन चालवताना सीट बेल्ट लावा, वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करू नका, लाल सिग्नल तोडू नका व स्टॉप लाईनच्या अगोदर थांबा, ट्रिपल सीट बसून वाहन चालवू नका, अँब्युलन्सला प्राधान्य द्या, वाहने रस्त्याच्या चुकीच्या बाजूने चालवू नका, अवजड वाहने रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवा, दंडाची रक्कम रोख न भरता ती कार्डद्वारे भरा असे आवाहन नागरिकांना केले। या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून राख्या व शुभेच्छा पत्र बनवले होते। ही कल्पना पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी मांडली, तर वाहतूक पोलिसांनी अगदी तळमळीने ती अंमलात आणली।